नमस्कार मित्र आपल्या सर्वांचे या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मी गंगाधर हंडे आणि आज आपण या व्हिडिओ अंतर्गत इयत्ता 8वी इतिहास या विषयातील प्रकरण दुसरे युरोप आणि भारत या पाठावरील आधारित जो संपूर्ण स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण उत्तरासह पाहणार आहोत. त्याचबरोबर मी या चॅनलवर 8वी इयत्तेसाठी महत्त्वपूर्ण प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याची पण लिंक आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. ती पण आपण पाहावी व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर सुरू करूया युरोप आणि भारत या पाठावरील आधारित संपूर्ण स्वाध्याय. तर यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर पहिले विधान आहे इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतले. यासाठी पर्याय आहेत अ. व्हेनिस, ब. कॉन्स्टँटिनोपल, क. रोमन आणि ड. पॅरिस. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे कॉन्स्टँटिनोपल. दुसरा पर्याय दुसरे जे विधान आहे ते म्हणजे औद्योगिक क्रांतीला प्रारंभ टिंबटिंब मध्ये झाला. यासाठी पर्याय आहेत अ. इंग्लंड, ब. फ्रान्स, क. इटली आणि ड. पोर्तुगाल. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे इंग्लंड. त्यानंतर पुढील विधान आपण पाहूया. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंबटिंब याने केला. तर याचे जे उत्तर आहे ते म्हणजे मीर कासिम. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिली संकल्पना आहे वसाहतवाद. तर याचे उत्तर आपणास असे लिहायचे. एक आर्थिकदृष्ट्या संपन्न व लष्करीदृष्ट्या समर्थ असलेल्या देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा प्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन करून आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय. दुसरा मुद्दा युरोपीय देशांनी आशिया, आफ्रिका खंडातील देशांचे आर्थिक शोषण करता यावे म्हणून तेथील सत्ता बळकावून तेथे आपल्या वसाहती निर्माण केल्या. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतूनच पुढे साम्राज्यवाद उदयाला आला. त्यानंतर पुढील जी संकल्पना आहे ती म्हणजे साम्राज्यवाद. तर याचे उत्तर एक विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून वसाहत स्थापन करणे म्हणजे साम्राज्यवाद होय. दुसरा मुद्दा आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमेपलीकडील अन्य भूभागावर सत्ता गाजवणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. लष्करीदृष्ट्या बलवान असलेल्या युरोपीय राष्ट्रांच्या साम्राज्यवादी धोरणापुढे आशिया, आफ्रिका खंडातील राष्ट्रे टिकू न शकल्यामुळे ती राष्ट्र गुलाम बनली. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर साम्राज्यवाद वाढीस लागला. 20व्या शतकात याचा अंत झाला. तिसरी संकल्पना आहे प्रबोधन युग. तर याचे उत्तर एक मध्ययुगाच्या उत्तरार्धात युरोप खंडात धर्मसुधारणा चळवळीने जोर धरला. भौगोलिक शोधामुळे नवनवे प्रदेश ज्ञात झाले. दुसरा मुद्दा या काळात घडून गेलेल्या प्रबोधनामुळे युरोपात कला, स्थापत्य, तत्वज्ञान, प्राचीन परंपरा यांचे पुनर्जीवन घडून आले. तिसरा मुद्दा प्रबोधनामुळे मानवतावादाला चालना मिळाली. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे नव्या कल्पनांना आणि सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. युरोपात या सर्व घटना इसवी सनाच्या 13व्या ते 16व्या शतकात घडून आल्या म्हणून या काळाला प्रबोधन असे म्हणतात. पुढची संकल्पना आहे भांडवलशाही. तर याचे उत्तर एक ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. या अर्थव्यवस्थेत भांडवल, श्रमिक आणि उद्योजक यांच्या परस्पर सहकार्याने वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. तिसरा अधिक नफा मिळवणे हे उत्पादन निर्मितीचे उद्दिष्ट असते. प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. पहिले जे विधान आहे ते म्हणजे प्लासीच्या लढाईत सिराज उद दौलाचा पराभव झाला. तर याचे उत्तर एक
बंगालचा नवाब सिराजुद्दौला याने इंग्रजाची कोलकात्याची वखार काबीज केल्यामुळे इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. दुसरा मुद्दा, नवाबाचा सेनापती मीर जाफर याला नवाब पदाचे आमिष दाखवून रॉबर्ट क्लाईव्हने त्याला आपल्या बाजूस वळवले. तिसरा मुद्दा, इसवी सन 1757 मध्ये इंग्रजांनी नवाबावर चाल केली. दोन्ही सैन्याची प्लासी येथे गाठ पडली. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे आधी ठरल्याप्रमाणे मीर जाफरच्या नेतृत्वाखालील नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा प्लासीच्या लढाईत पराभव झाला. दुसरा प्रश्न आहे, युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. तर याचे उत्तर, एक, प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडील देशाशी व्यापारी संबंध होते. दुसरा मुद्दा, आशिया व युरोप यांना जोडणारे खुसकीचे व्यापारी मार्ग बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल या शहरातून जात असत. तिसरा मुद्दा, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले. आणि चौथा जो मुद्दा आहे त्यामुळे तो जो आहे तो म्हणजे तुर्कांनी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियनांचा पूर्वेकडील व्यापार खंडित झाला. यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या सागरी मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे युरोपातील राजकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. तर याचे उत्तर, एक, नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशिया खंडातील देश यांच्यात नव्या जोमाने व्यापारास सुरुवात झाली. दुसरा मुद्दा, पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे येऊन व्यापारात भांडवल गुंतवू लागले. तिसरा मुद्दा, व्यापारासाठी लागणारे भांडवल एकत्रितपणे उभारून व्यापारी कंपन्यांचा उदय झाला. आणि चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे पौर्वात्य देशाशी होणारा व्यापार फायदेशीर असून त्यामुळे देशाची आर्थिक भरभराट होत आहे हे राजकर्त्यांच्या लक्षात येऊ लागले. त्यामुळे युरोपातील राजकर्ते या व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. पाठाच्या मदतीने पुढील जो तक्ता आहे तो तक्ता आपणास पूर्ण करावयाचा आहे. तक्ता या ठिकाणी आपणास दर्यावर्दी आणि त्यांनी केलेले कार्य दिलेले आहे. या ठिकाणी कार्य दिलेले आहे, आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला. तर कोणचा दर्यावर्दी आहे जो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला? याचे उत्तर आहे बार्थोलोमेव डायस. दुसरा आहे दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस. तर याचे आपणास कार्य लिहायचे आहे. ख्रिस्तोफर कोलंबसचे कार्य आहे, भारताचा शोध लावण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. आणि चौथं जे पुढील जे कार्य आहे ते म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला. तर कोणचा दर्यावर्दी आहे? तर त्या दर्यावर्दीचे नाव आहे वास्को द गामा. हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचलेला आहे. तर मित्रहो, असेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.